7 ऑगस्ट 1990ला मंडल आयोग लागू झाला आणि त्यामुळे ओबीसींना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळू लागलं आणि ओबीसी समाज थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना परंतु मुख्य प्रवाहात येऊ लागला आणि म्हणून या मंडलच्या समर्थनार्थ मंडलचं स्मरण झालं पाहिजे समाजामध्ये। त्याचबरोबर ओबीसीची जनगणना झाली पाहिजे या उद्देशाने ही मंडल यात्रा नागपूर येथून संविधान चौकातून निघालेली आहे। ही मंडल यात्रा पूर्व विदर्भातील विविध गावांमध्ये विविध शहरांमध्ये जात आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे जे प्रश्न आहे ते प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे। ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महाज्योतीच्या समस्या आहे। आज सरकार म्हणते आहे की ओबीसीची जनगणना करतो, परंतु जोपर्यंत ओबीसीची जनगणना होणार नाही आणि ओबीसीचा डाटा बाहेर येणार नाही आणि ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ओबीसींना बजेट मिळणार नाही, ओबीसींना सोयी सुविधा मिळणार नाही, तोपर्यंत ही मंडल यात्रा सुरूच राहणार आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून समाजाला जागा करण्याचं काम आज मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।